गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। सीए फायनलमध्ये ऑल इंडिया तिसरी रँक डोंबिवलीच्या कोपर परिसरात राहणाऱ्या 23 वर्षीय सोहन अनिल मांजरेकर यांनी सीए फायनल परीक्षेत 78.83% गुण मिळवत देशात तिसरी रँक पटकावली आहे। महाराष्ट्रातून त्यांनी अव्वल स्थान मिळवलंय। यापूर्वी सीए इंटरमिजिएटमध्ये त्यांनी ऑल इंडिया 6वी रँक मिळवली होती। 5 वर्षांपूर्वी आईचं निधन झाल्यानंतरही खचून न जाता सोहन यांनी दररोज 8 ते 10 तास अभ्यास करत हे यश मिळवलंय। डोंबिवलीतील डॉन बॉस्को शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या सोहन यांनी मुलुंडे येथील जेके शाह क्लासेसमधून सीएची तयारी केली आहे। त्यांच्या या यशामुळे डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा गौरव वाढला असून विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरलेत। पुरा आनंद होतो आहे एवढे कष्ट करून ते समोर दिसतं की कष्टाचा परिणाम मिळतात आहे। मी तयारी करताना टॉप 10ची तयारी करत होतो, पण ते टॉप 3 बघून खूप एकदम खुश झालो। टॉप 10चीच तयारी होती माझी। काय सांगशील श्रेय काय कोणाला देशील? श्रेय दोघांना, म्हणजे आमच्या फॅमिलीला आणि टीचर्सला, जे फॅकल्टीज। कशा पद्धतीने अभ्यास केला? दिवसाला मी 8 ते 10 तास करायचो लास्टचे 5 to 6 मंथ्स। त्यानंतर म्हणजे तेच रायटिंग प्रॅक्टिस करायचो, सिलेबस पूर्ण कवर करायचं, लेक्चर बघायचे। आत्ताच म्हणजे घडीला जे तरुण आहेत ते मोबाईलकडे किंवा मित्रांसोबत वेळ घालवतात, आणि पण तू या सगळ्या गोष्टीला कसा मॅनेज करत होता? पढाई प्लस हे सगळ्या गोष्टी दोन्ही करायला पाहिजे, पण दोन्ही एका लिमिटमध्ये करायला पाहिजे। तेच आहे, बॅलन्स मेंटेन करायला पाहिजे। किती तास मोबाईलवर होतात? किती तास मोबाईल होतं माझं 4 तास असायचं दिवसाचं, तर 12 तास असं बाकी 12 तास असायचं। हे अभ्यास करत असताना, म्हणजे तू अभ्यास करत होता, हे जे काही तुझे सब्जेक्ट होते, या सगळे सब्जेक्टमध्ये अभ्यास करत असताना तुला कधी कठीणपणा किंवा काय हे जाणवत होता, आणि त्यातून तू कसं बाहेर पडला? जेव्हा पण मला प्रश्न कठीण वाटायचे, तर मी नाहीतर ब्रेक घ्यायचो कधी, नंतर 15 मिनिटांनी बघायचो, नाहीतर यूट्यूबवर लेक्चर बघून ते परत हे करायचो, रिफ्रेश करायचो मेमरी। आई वडील किंवा इतर फॅमिलीचे जे लोक आहेत ते तुला कसं पद्धतीने सपोर्ट करत होते? मला कधी असं प्रेशर वाटलं नाही की मला परफॉर्म करायचं आहे। मला माहितीच होतं की म्हणजे त्यांना असं प्रेशर नव्हतं की मला AIR आणायचंच आहे करून। एकदम उत्कृष्ट आनंद होतो आहे। काय शुभेच्छा देणाऱ्यांची काय गर्दी? शुभेच्छा देणाऱ्यांचे काय फोन वगैरे काय? हां, सकाळपासून तर कॉलच आहे, येतात आहे, आनंद होतो आहे। आता मोस्टली तर कॉर्पोरेटमध्ये जॉबच करणार, नाहीतर MBAचा विचार आहे, ते आता डिसाईड करायचं आहे। बघूया। एकदम आनंद वाटतो आहे। त्यांनी जे मेहनत घेतली याचे ते आज फळ मिळालेलं आहे, आणि सगळे त्याची मेहनतच आहे, आणि आपलं थोडा आशीर्वाद आहे आईवडिलांचं वगैरे आणि टीचरांचं वगैरे, त्यामुळे आज हे घडलं। तुम्ही काही जॉब करता, आणि त्या जॉबतून तुम्ही मुलाला आज एवढा मोठा म्हणजे शिक्षण दिलं, काय सांगाल या सगळ्या गोष्टीला? नाही, त्याला कसं माझी काही सांगायची त्या गरजच नाही पडली, कारण आहे तो स्वतः कधीतरी मला विचारलं नाही असं कधी वगैरे, पण आम्ही कधी डिस्कस करतो पण असं, पण तो फुल मॅच्युअर्ड आहे याच्याबद्दल। माझी जशी जे हे घ्यायचं त्याची काय तो पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार आहे का? हां, पहिल्यापासूनच ऑफिसर आहे, पहिल्यापासून मित्रांमध्ये खेळामध्ये सगळ्या गोष्टी करतो आहे, पण ते लिमिटमध्ये करतो आहे। हां, त्यामुळे मोबाईल बघतो असं नाही की मोबाईल बघतो आहे, पण ते ज्यामुळे जाणकारी भेटते जास्त तेच बघणार। जेव्हा तो मित्रांमध्ये टाइमपास मित्र पण जातो, सगळे मित्र आहेत। बघायचं तर तुम्हाला वाटत होतं हा पुढे एवढा मोठा शिक्षणात येईल? हो। तो घरामध्ये कसा असायचा, म्हणजे अभ्यास करतोय किंवा
काय गोष्टी असतात ते घरामध्ये आपण कसं वावरतो, तो कसा होता? म्हणजे म्हणजे आई वडील आहेत त्यांच्यासोबत कसं टाईम स्पेंड करायचं, काय तो त्यानंतर ॲक्च्युली मी सकाळपासून कामावर जातो, फक्त मला संडे भेटतो आहे. संडे म्हणजे एकत्र घरीच असतो मी वगैरे, संडे वगैरे कुठे बाहेर जात नाही. आणि बाहेर जायचं क्वचित कमी, कारण ते अभ्यासामुळे मी तुला कधी प्रेशर नाही दिलं त्याला कधीच, पण इथे जायचं तिथे जायचं असं काय. काय कशा प्रकारे अभ्यास करायचा होतो, किती वेळ काय? अभ्यास म्हणजे जर कधी पण असं नाही की बसून राहायचं असं नाही, पण अभ्यास करताना त्याला आम्ही कधी ते नाही केलं, डिस्टर्ब नाही केलं, कधीच नाही डिस्टर्ब नाही केलं. सकाळ उठल्यापासून मस्त आंघोळ वगैरे करून मस्त बसायचं, सगळे टाईम टू मध्ये थोडा ब्रेक घ्यायचं 15-20 मिनिटांनी परत चालू करायचं. असं नाही की रातभर अभ्यास असं पण नाही, पण त्याने सगळं ते बनवून ठेवलेलं की प्रोग्राम की मला किती टाईममध्ये किती अभ्यास करायचं आहे, किती सब्जेक्ट किती कवर करायचे, तर ऑलरेडी मेंटेन करून ठेवलेलं होतं. तर तो अभ्यासात विषय होता, तुम्हाला असं वाटत होतं की देशामध्ये तो 3rd नंबर आणि राज्यात 1 नंबरला येईल? अपेक्षा होती 10 रँक तर येईलच, आणि याच्या अगोदर पण रँक आलेला तो इंटरमध्ये 6th रँक आलेला, आणि 10च्या आतमध्ये येईल असं मला वाटत होतं. आणि ते 3rd नंबर आलं ते एकदम देवाची कृपा. आता काय वाटतं, नातेवाईकांचा फोन, पॉलिटिकलचा फोन, कोणाचा शुभेच्छा द्यायला काय? नाही समजलं नाही. सकाळपासून सगळं मोबाईल चालूच आहे. काही राजकीय मंडळींचा काय फोन आला होता, कोण आलं होतं? फोन नाही, येऊन गेले तिथे. मला एक ते सामान्य आहे, असं काय नाही, सगळं सामान्यच आहे. एक मुलगी आहे मोठी, ती पण जॉब करते, जॉबला आहे, पण फक्त आणि हा येतात अभ्यासमध्ये. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.